गुड मॉर्निंग. कालच्या व्लॉगवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही गोव्यामध्ये आलो आहे. प्रावा तर खूप छान हसत उठली आहे. तिच्यासाठी ब्रेकफास्ट ऑर्डर केला. बाय द वे, लहान मुलांसाठी हॉटेलमध्ये फ्री ब्रेकफास्ट असतो. त्यामध्ये ओट्सचं पॉरेज, खिचडी किंवा ॲपल प्युरे आणि फ्रूट्स ती लोक प्रोव्हाइड करतात, जे तुम्ही ऑर्डर करू शकता. तिला फटफट ब्रेकफास्ट करून घेतला आणि त्यानंतर छान असं रेडी झालो आणि फिरायला बाहेर निघालो. आणि प्राव्या बघा, मस्त चष्मा लावून स्टाईल मारते. तिला हॅपी बघून तर मला वाटत होता आजचा दिवस बेस्टच जाणार आहे. आधी आम्ही दोघांनी ब्रेकफास्ट करायचा विचार केला. त्यासाठी या छोट्याशा कॅफेमध्ये गेलो होतो आणि फूड खरंच खूप छान होतं. मला तर खूपच आवडलं. ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही निघालो आमच्या फर्स्ट लोकेशनवर, जे की होतं हे ओल्ड चर्च, बेसिलिका ऑफ बॉम जीसस, जे की ओल्ड गोवामध्ये आहे. खूप छान व्ह्यू होता तिथे. आम्ही खूप छान फोटोज काढले. प्राव्याचा एक फोटो काढण्यासाठी एवढी काही धडपड करावी लागते. आम्हाला फॅमिली फोटोजही काढायचे होते, पण मी चूक केली की मी ट्रायपॉड घेऊन गेले नाही. जर घेऊन गेले असते तर मला कोणाला रिक्वेस्ट करायची गरज नसती पडली की आमचा एक फोटो काढून द्या. थोड्या वेळ तिकडे थांबलो. त्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या लोकेशनवर जायला. बाहेर खूप जास्त ऊन व्हायला लागलं होतं, कारण दुपारची वेळ होती. म्हणून असं वाटत होतं की गाडीतच बसून राहावं. दुसऱ्या लोकेशनवर पोहोचेपर्यंत प्रावा झोपली होती आणि तिकडे पोहोचल्यावर भूषण एका ठिकाणी तिला घेऊन बसला आणि मी हा मस्त व्ह्यू एन्जॉय केला. तिकडे काय आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, कारण प्रावा झोपलेली असल्यामुळे तिला आम्ही जास्त वेळ उन्हात ठेवू शकत नव्हतो. म्हणून आम्ही निघालो तिसऱ्या लोकेशनवर जायला. हे लोकेशन मात्र प्राव्याचं फेवरेट ठरलं, कारण की हे होतं एक एक्वेरियम. तिकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश होते आणि प्राव्या बापरे बाप एवढी खुश झाली ते फिश बघून की तिला तिथून बाहेर निघण्याची इच्छाच होत नव्हती. इथे 250 पर पर्सन असे चार्जेस आहेत. खरं सांगू तर मला ते थोडे जास्तच वाटले, पण नंतर म्हटलं ठीक आहे, कारण मुंबईमध्ये जे ॲक्वेरियम आहे ते ओपन होता होता मी तर म्हातारीच होऊन जाईन. तिथून बाहेर निघालो, बाहेरच डिनर केला आणि असा डे 2चा एंड केला. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.